शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत समर्पित भावनेने काम करणारे डॉक्टर संदीप गाडे व त्यांच्या सहकार्याने इम्पल्स हॉस्पिटलच्या रूपाने एक आरोग्य भवनच उभे केले आहे। या हॉस्पिटलमधून सर्वांना सर्व प्रकारची रुग्णसेवा मिळणार आहे। सुपर स्पेशालिटी इम्पल्स हॉस्पिटल म्हणजे अहिल्यानगरची भूषण वाह वस्तू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे। प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संदीप गाडे यांच्या सुपर स्पेशालिटी इम्पल्स हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, माजी महसूल मंत्री आमदार सुरेश धस, आमदार संग्राम जगताप, महंत हरिभक्त पारायण नामदेव शास्त्री महाराज, महंत हरिभक्त पारायण बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते झाले। शहरातील अंबिका बस स्टॉप समोरील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी नावाच्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकला। या छाप्यात पोलिसांनी जुगारचे साहित्य, 2 दुचाकी आणि रोख रकमेसह एकूण 1,05,910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 3 जणांना ताब्यात घेतला आहे। केडगाव परिसरातील एका शेडमध्ये लोकांकडून पैसे घेऊन हार जितीचा ऑनलाईन जुगार खेळवला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती। पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितांना पथकाने शिताफीने पकडले आहे। पडलो तरी आम्ही कसे पडलो हे सांगण्यात आमदार रोहित पवार पटाईत आहेत। गिरे तो भी टांग ऊपर असा हा प्रकार आहे। निवडणुकीत पराजय झाला तरी स्वीकारला पाहिजे, त्याचे चिंतन केले पाहिजे, एवढे मला त्यांना सांगावे वाटते। आपल्याला करता आले नाही की त्याचे दोषारोप दुसऱ्यावर टाकायचे, याला राजकारणात, लोकशाही आणि जनधारात कुठलेही स्थान नाही, अशी टीका विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली। अहिल्यानगर शहरातील एका कार्यक्रमानंतर प्राध्यापक शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। MIDC येथील सन फार्मा चौक परिसरात भर दिवसा थरारक प्रकार घडत सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांच्यावर रिव्हॉल्वर व कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी चिरंजीव दत्तात्रय गाढवे व त्यांच्या 4 अनोळखी साथीदारांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना शनिवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते 10 च्या सुमारास घडली आहे। गलांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर तालुक्यातील इमामपूर येथील शेतातील विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृत महिलेचे नाव जयश्री अक्षय टिमकरे असे आहे। शनिवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांसह स्थानिकांच्या हे लक्षात आले। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।